तर आपली झटपट तयार. चला तर मग आपण आज बनवणार आहोत चिकनची भाजी. चांगली मराठमोळा स्टाईलमध्ये आपण बनवू मस्त ढोंगणाला झोमणारी भाजी. त्यासाठी घेतला आहे आपण त्यामध्ये 3 पाव चिकन चांगलं धुवून घेतलं आहे. आणि पेस्टसाठी आपण ही घेतली आहे सामग्री. याच्यामध्ये आपण तेजपान घेतला आहे, लाल मिर्च, टमाटर, त्यानंतर कांदा भाजून घेतला आहे, काजू, हे सर्व आपण एका भाजून घेतलेलं आहे. याला आपण काढू बढिया मस्त रगडून मिक्सरमध्ये. चला तर मग आता भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे आपले मसाला सामग्री. याच्यामध्ये आपण घेतला हळद 2 चम्मच आणि आपला काळा मसाला. त्यानंतर हा खोबऱ्याची पेस्ट म्हणल्यानंतर ते बारीक केलेलं खोबरं आहे, अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर हा आहे धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि याच्या आधी आपण जी सामग्री घेतली त्याचं आपण एका बढिया वाटण काढून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता बाकीचं हे काढलं आहे आपण छाटण. आता करू आपण भाजी. तर भाजी बनवण्यासाठी आपण ठेवला आहे गंज गॅसवर. त्याच्यामध्ये आपण टाकू आता गरम झाल्यानंतर 3 पळी तेल. चला तर तेल झालं आहे आपलं गरम. आता याच्यामध्ये टाकू आपण आपली मिक्सरमधून काढलेली पेस्ट. ती बढिया चांगली होऊन घेऊ. तर आता याच्यामध्ये हे झालं आहे आपलं मस्त तेलामध्ये. यामध्ये टाकू आपण आपले मस्त झणझणीत ढोंगणाची आग करणारे मसाले. टाका, पटकन टाका. कसं आहे व्हिडिओच्या नादात आपण नाही का टायटल ठेवतो आपण झटपट तयार होणारी भाजी, तर तशी झटपट झाली बी भाजी. आता याचं मसाल्याचं तेल बाहेर निघेपर्यंत थोडी वाट पाहू. त्याचं तेल बाहेर निघालं की मग त्यामध्ये आपण घालू आपलं चिकन. आता याचं बऱ्यापैकी आपण तेल काढून घेतलं. आता याच्यामध्ये आपण घालू आपण चिकनचं तुकडे. यामध्ये अलगद आपले चिकनचे तुकडे घोसले आहेत. याला आपण आता अजून एकजीव करून घेऊ. एकजीव करायसाठी गपगप हलवा लागते, तेव्हा ते एकजीव होते. मस्त एकजीव झाले की मग तयार होते आपलं झटपट रेडी होणारं फटफट चिकन. आता तेलामध्ये चिकनचे घुसले तुकडे. तर आता याला सुटू द्यायला लागते पाणी. आता यांचं होते मस्त कॉम्बिनेशन, पाणी सुट्टे यांना. आता झाकून नाही का गंज त्याच्यावर नाही का थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ ताटावर. तर खाली कसं वाफ येते आणि चिकन आपलं बऱ्यापैकी शिजून जाते. आपली ही चिकनची भाजी झाली आहे तयार. मस्त तेलदार, मसालेदार, तेज तर्रार अशी भाजी. एक नंबर बढिया. त्यामध्ये बढिया एक नंबर पीस आहेत. आणि वरून आपण ते संबारचं टेक्स्चर दिलं त्याला, तर त्यामुळं थोडंसं अजून स्वाद दिसत आहे त्याचा. दिसायला जशी तेवढी चांगली तेवढी खायला बी चविष्ट आहे.